रामराम शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती तंत्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे. जमिनीची पोत टिकवायची, उत्पन्न वाढवायचंय, तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर बघा, आता हिरवळीचं खत हे एक आपल्या जमिनीला अमृतावानी काम करते. आणि आता ह्या हिरवळीच्या खतामुळं तुमच्या जी जमिनीची जी पोत खालावत चालली आहे, तर ती पोत टिकवण्याचं काम करत असते. तर त्यामध्ये जे काही सेंद्रिय कर्बोदकाचं प्रमाण जमिनीतील कमी झालेलं ते वाढीते. त्याच्यानंतर जे सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत त्यांचं प्रमाण राखले जाते. आणि हे काय करत असते, वहन करण्याचं काम करते. म्हणजे पिकाला जमिनीतलं जे काही इतर म्हणजे अन्नद्रव्ये येतं ते पिकाला देण्याचं काम करत असते. म्हणून आपल्याला हिरवळीच्या खताचा शेतीच्या दृष्टिकोनातून महत्त्व चांगलं म्हणजे भरपूर प्रमाणात आहे. तर आता काय झालंय की बघा, सेंद्रिय शेती आपलं जे काही शेणखत आहे, तर शेणखताचं प्रमाण या कमी झालेलं आहे शेतीसाठी. आणि आपण काय करत आहोत, जे काही रासायनिक खतं आहे हे रासायनिक खतं भरपूर प्रमाणात वापरत आहे. आणि जनावरांची संख्या तुम्हाला माहितीच आहे, निश्चितच कमी झाली आहे. यामुळं काय करायचं आहे, आपल्याला या जमिनीचा पोत जर टिकवायचा असेल त्याच्यासाठी आपल्याला हिरवळीचं खत घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला जे काही हिरवळीच्या पिकं आहेत त्यामध्ये धेंची आहे, ताग आहे, बरू आहे, त्याच्यानंतर गिरीपुष्प आहे, चवळी आहे, अशा पिकांचा आपल्या शेतामध्ये आंतरपीक म्हणून किंवा स्पेशल पीक म्हणून जर हिरवळीचं खत जर आपण घेतलं तर निश्चितच याचा फायदा आपल्या शेतीसाठी होईल. आणि जे काही तुमचं जमिनीची जडणघडण आहे, जसं की भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म जे बदलत चालले, तर हे मेंटेन करण्याचं काम काय हे हिरवळीचं खत करत असते. म्हणून शेतकरी बंधूंनी वर्षातून 2-3 वर्षाला एकदा तरी हे हिरवळीचं खत आपल्या शेतामध्ये घ्यावं आणि आपल्या जमिनीला जिवंत ठेवावं. धन्यवाद.